नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी व निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या चार इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो, चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपण बघू शकतो, जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून रिव्हर्सल येऊ शकेल, अशा अनेक गोष्टींची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. आपण ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण आज बघू शकतो की ओपनिंग आपल्याला तसं बघायला गेलं तर चार्टच्या दृष्टीनं बघितलं तर आपल्याला फ्लॅट झालेलं दिसतंय आणि प्रत्यक्षात थोडंसं गॅपडाऊन ओपनिंग झालं होतं आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक सेलिंग आलं. जनरली काय होतं की हे जे सेलिंग येतं पहिल्यांदा ते आपण इथे बघू शकतो की खालच्या इम्पॉर्टंट लेवलपर्यंत आपल्याला आलेलं दिसतंय. आता तुम्हाला प्रश्न पडेल ओव्हरऑल मार्केटमध्ये जर काय झालं हे आता आपण मार्केट संपल्यानंतर सहज सांगू शकतोय की मार्केट आपल्याला बऱ्यापैकी वर येऊन क्लोज दिलं. मग जर मार्केटला दिवसभर वर ट्रेड करायचं होतं तर पहिल्या कॅन्डलमध्ये पहिल्या 15 मिनिटामध्ये आपल्याला हे सेलिंग का बघायला मिळालं, तर ह्याचं कारण असं असतं की जनरली काय होतं की मार्केटचा जो ट्रेंड आहे तोच ट्रेंड आपल्याला इथे दाखवला जातो. मग अशा वेळेला काही जे नवीन ट्रेडर असतात ज्यांना ट्रेडिंग विषयी फार माहिती नसते असे लोक ही पहिली कॅन्डल बघतात, हळूहळू इथे खाली क्लोजिंग येते आणि ते काय करतात ह्याच्यामध्ये शॉर्टचा ट्रेड घेतात किंवा मंदीचा ट्रेड घेतात आणि मग अशा वेळेला काय होतं लगेच आपल्याला दुसऱ्या कॅन्डलमध्ये एकदम रिव्हर्सल आलेलं बघायला मिळतं. असं अनेकदा तुम्ही बघू शकता की ओपनिंगमध्ये आपल्याला एक वेगळंच चित्र दाखवलं जातं आणि अचानक त्यानंतर एकदम रिव्हर्सल येतं. हे आपल्याला ट्रॅप करण्यासाठी असतं. तर त्याच्यामुळेच आपण ही 3 टार्गेट थिअरी काढलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय होतंय की आपली जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती लेवल ब्रेक होतीये का हे आपण बघतो. पहिली कॅन्डल कशी बनली, दुसरी कॅन्डल कशी बनली हे आपण त्याच्यामध्ये बघत नाही. आणि आपण इथे बघू शकता की पहिल्या कॅन्डलनं बरोबर हा आपली जी खालची इम्पॉर्टंट लेवल बनवलेली होती त्या लेवलचाच सपोर्ट घेतला आणि आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. बाउन्स झाल्यानंतर काय झालं तुम्ही बघू शकता की आपण पहिल्या टार्गेट पर्यंत पोहोचलो. पहिल्या टार्गेटला थोडासा रेजिस्टन्स फेस झाला, त्यानंतर दुसऱ्या टार्गेट पर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला आणि तोपर्यंत काय झालं दुपारचं सेशन चालू झालं त्यामुळे थोडंसं साईडवेज झालं. त्यानंतर एकदा आपण दुसऱ्या टार्गेट पर्यंत पोहोचलो सुद्धा मार्केट क्लोजिंगच्या आधी आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. सर्वसाधारणपणे हे जे पहिली लेवल आहे आपले टार्गेट आहे त्याच्या थोडंसं खाली म्हणजे आपण 46,864च्या आसपास आज मार्केटमध्ये बँक निफ्टीचं क्लोजिंग आलेलं आहे. तर हे झालं आज दिवसभरामध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीनं ट्रेडिंग झालं. याच्यामध्ये आपल्या लेवलला कशा पद्धतीनं रिस्पेक्ट केलं गेलं हे सुद्धा तुम्ही इथे बघू शकताय. तर आता आज ज्या पद्धतीनं आपल्याला ट्रेडिंग झालंय आता आपल्याला ओव्हरऑल चेक करायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते. त्यासाठी मी काय करतो ह्या सर्व लेवल ज्या आहेत ह्या काढून टाकतोय आणि बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करायला सुरुवात करूया. वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आता आपल्याला आज जी कॅन्डल क्लोज झाली आहे या आठवड्याची ही कॅन्डल बघून आपल्याला काय लक्षात येतंय तर ही कॅन्डल आपल्याला हॅमर बनलेली दिसते आणि हॅमर कॅन्डल जी असते ही पॉझिटिव्ह कॅन्डल असते. पॉझिटिव्ह कॅन्डल असते याचा अर्थ काय, जर समजा या हॅमर कॅन्डलचा हाय पुढच्या आठवड्यात ब्रेक झाला तर तेजी होण्याची शक्यता जास्त असते. आपण मागच्या आठवड्यात
दोन गोष्टींची चर्चा केली होती मागच्या आठवड्यातलं. जर तुम्हाला वीकली अनालिसिस आठवत असेल तर आपण दोन गोष्टींची चर्चा केलेली. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इथे काय दिसत होतं, एक एम पॅटर्न बनतोय की काय असं दिसत होतं. इथपर्यंत खाली आल्यानंतर पुन्हा इथपर्यंत तेजी झाली होती आणि पुन्हा आपण खाली यायला सुरुवात केलेली होती. पण इथे बघू शकता की हा जो हाय आहे तो वर बनलेला होता, हा जो हाय आहे तो खाली बनलेला होता. आणि जर समजा हा लो ब्रेक झाला असता येणाऱ्या भविष्यात तर हा एम पॅटर्न पूर्ण होणार होता. तर त्या दृष्टीनं वाटचाल होतीये की काय असं आपण वाट बघत होतो. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, मग ते बघण्यासाठी हा लो आणि हा हाय पकडून आपण काय केलं होतं, फिब रिट्रेसमेंट लेवल सुद्धा लावलेली होती. तर ते सर्व मी पुन्हा दाखवणार आहे की त्या पद्धतीनं झालं की नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण ह्याच्यामध्ये चेक केली होती की आपण ह्या आसपास इथे एक लेवल बघितलेली होती की पूर्वी ही लेवल काय होती, ब्रेकआउट लेवल होती. तुम्ही इथे बघू शकता की दोनदा इथे रेजिस्टन्स फेस केल्यानंतर, म्हणजे इथे एकदा रेजिस्टन्स फेस केल्यानंतर इथे गॅपअप ओपन होऊन एक खूप मोठी कॅन्डल बनून या आठवड्याचं आपल्याला वरच्या बाजूला क्लोजिंग आलेलं होतं. म्हणजे ही लेवल जी आहे ही आपल्याला इथे काय म्हणून काम करत होती, रेजिस्टन्स म्हणून काम करत होती. इथे ब्रेकआउट आला, इथे लेवल टेस्ट करायला आपण खाली आलो होतो आणि पुन्हा वर गेलो होतो. परत खाली येताना आपल्याला आता ही लेवल काय म्हणून काम करते हे बघणं इंटरेस्टिंग होतं. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला 1, 2 आणि ह्या 3, 4 मधला ही एक कॅन्डल जर एक आठवडा सोडला तर सलग महिना सव्वा महिना ही लेवल आता आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते. कोणती लेवल आहे ही, 46,370 ची. त्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग येत नाहीये. ह्या आठवड्यात आपण काय झालं, खाली गेलो होतो पण शेवटी वर येऊन आपण क्लोजिंग दिलेलं आहे. तर ह्या दोन गोष्टी आपण मागच्या आठवड्यात सुद्धा चर्चा केलेली होती. आता आपण बघूया की फिब रिट्रेसमेंट लेवलला आपल्याला काय चित्र दिसतंय. तर त्याच्यासाठी मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवल्स व्यवस्थित दिसू शकतील. तर आता इथे आपण फिब रिट्रेसमेंट लेवल लावूया. मागच्या आठवड्यात जशा लावल्या होत्या त्याच पद्धतीनं मी इथे लावून दाखवतोय. आता जर तुम्ही इथे बघितलं तर आपण मागच्या आठवड्यात बघितलेलं होतं की ही जी लेवल आहे ह्या लेवलचं महत्व काय आहे, बरोबर. आणि जी लेवल आपण इथे काढली होती ती लेवल आणि ही लेवल, मी पुन्हा एकदा ती लेवल काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण ही जी लेवल काढली होती आणि 50% ची लेवल मी दाखवलं होतं तुम्हाला की फार अंतर नाहीये दोघांमध्ये. आणि ही 50% ची लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून मागच्या आठवड्यात सुद्धा त्यानं काम केलं होतं आणि थोडं वर जाऊन क्लोजिंग दिलं होतं. या आठवड्यात काय झालं, थोडं गॅप डाऊन ओपनिंग झालं, खाली गेलो आपण. 38.2% ची जी लेवल आहे त्या लेवलचा सपोर्ट घेतला आणि आता वर येऊन आपण 61.8% च्या लेवलच्या वर क्लोजिंग दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 50% लेवल ही आपल्यासाठी काय आहे, सेंटर लेवल आहे. त्याच्या वरची एक लेवल, खालची एक लेवल, ह्या आठवड्यात आपण दोन्ही लेवल टच केल्या आणि वरच्या लेवलच्या वर जाऊन आपण क्लोजिंग दिलंय. आता हा हॅमर कॅन्डल बनलेली आहे. जर समजा हा हाय ब्रेक झाला तर ही 78.6% ची जी लेवल आहे म्हणजे 47,362 हे आपल्यासाठी आता टार्गेट असू शकतं. तर त्याच्यासाठी आपल्याला लक्षात काय ठेवलं पाहिजे, ही 61.8% ची जी लेवल आहे ह्याच्या खाली येताना, खाली आलं तरी ही 50% ची जी लेवल आहे साधारण 46,295 च्या आसपास. तर ह्याच्या वर आपल्याला जर समजा बँक निफ्टी टिकत असेल किंवा 46,370 ची ही आपल्याला जी इथे प्राइस ऍक्शन नुसार बनलेली लेवल आहे ह्या आसपास आपल्याला इथे सपोर्ट घेतला जाऊ शकतोय, हे आपल्याला मागच्या महिन्याभरामध्ये सिद्ध झालेलं आहे. तर आपल्याला आता ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लेवल्स कोणकोणत्या आहेत. त्यामुळे जर समजा खाली यायला लागलं तर कुठे सपोर्ट घेतला जातोय, वर जायला लागलं तर कुठे रेजिस्टन्स आहे, कोणत्या टार्गेट्स आहेत, ह्या लेवल्स आता आपल्याला इथनं लक्षात येऊ शकतात. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीचं अनालिसिस समजून घेऊया. त्याच्यासाठी मी हा सर्व लेवल काढून टाकतोय आणि आपण पुन्हा एकदा डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला आता काय दिसतंय की तुम्ही इथे बघू शकता, मी कालच सांगितलेलं होतं की इथे 1, ही 2, 3, 4, 5, 6, 7 कॅन्डल, म्हणजे ह्या 8 पैकी जवळजवळ 7 कॅन्डल आपल्याला इथे डोजी पॅटर्न मध्ये बनलेल्या होत्या आणि आता आपल्याला एका दिशेनं कुठेतरी मुवमेंट होणं अपेक्षित होतं. आज आपल्याला त्या पद्धतीनं जरा एक मोठी कॅन्डल बघायला मिळाली आहे. जर समजा आता ह्या दोन्ही दिवसाचा हाय पण सेम आहे, जर इथून पुढे आपल्याला तेजी येणार असेल तर काय होऊ शकतं, हा हाय ब्रेक झाल्यानंतर एक मोठी तेजी येऊ शकते. मात्र त्यापूर्वी आपल्याला चेक करायचं आहे की हे जे सेलिंग झालं होतं
त्याच्यामध्ये आपण आता काय केलं होतं, ह्या पूर्ण बाईंगच्या ह्याला फिब रिट्रेसमेंट लेवल लावली होती मागच्या म्हणजे वीकली टाइम फ्रेम साठी. आता आपण डेली टाइम फ्रेम साठी काय करूया, ह्या सेलिंग लेवलला लावूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आणखीन थोडं कमी टाइम फ्रेम मध्ये आल्यानंतर कोणत्या लेवल महत्वाच्या दिसतात. आता इथे जर तुम्ही बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की हे जे काही सेलिंग झालंय आपल्याला, हा इथे हाय बनल्यानंतर 48,161 च हा जो लो बनला 45,828 चा, तर ह्या सेलिंग नंतर जेव्हा हा आता बाउन्स येतोय, तर ह्या बाउन्सला आता हे 2 दिवस ह्या लेवलला इथे येऊनच का आपल्याला रेझिस्टन्स फेस करायला लागतोय, तर ते तुम्हाला आता लक्षात येईल की ही 50% ची लेवल आहे. 50% ची लेवल कुठे आहे, बरोबर 46,995 ला आहे. आपण असं समजूया की 47,000 ही 50% ची लेवल आहे. बरोबर परफेक्ट 47,000 ही राऊंड फिगर पण आहे आणि 50% ची लेवल पण आहे. म्हणून दोन्ही दिवस आपल्याला लक्षात येत आहे की 47,000च्या जवळ गेल्यानंतर थोडंसं सेलिंग आपल्याला बघायला मिळतं. त्याचं कारण आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही 50% ची लेवल आहे. कारण जोपर्यंत 50% च्या वर जाऊन आपण टिकणार नाही, तोपर्यंत आपल्याला काय होणार, हे सेलिंग झालं त्याच्यानंतर आलेलं ही रिट्रेसमेंट आहे किंवा हा बाउन्स आहे, हा बाउन्सच राहणार जोपर्यंत 50% च्या वर आपण टिकत नाही. ज्या वेळेला 50% च्या वर टिकू त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो, आता हे सेलिंग झालंय आणि आलेला हा बाउन्स नसून ट्रेंड रिव्हर्स झालाय, म्हणजे सेलिंगचा ट्रेंड आता रिव्हर्स होऊन पुन्हा तेजी पकडायला लागलाय, असं आपण कधी म्हणू शकतो, जर ही 50% ची लेवल ब्रेक झाली तर. 2 दिवस ती का ब्रेक होत नव्हती, आता तुमच्या लक्षात आलं असेल की 50% ची लेवल तिथे असल्यामुळे ती ब्रेक होत नव्हती. पुढच्या आठवड्यात कदाचित काय होईल, एखादं गॅप अप ओपन होईल किंवा थोडंसं वर जाऊन आपण खालनं आपण ती ब्रेक करू आणि त्याच्यावर जर टिकलं तर आपल्याला काय होऊ शकतं, वर जात असताना मग 47,270 किंवा 47,662 अशा लेवल आपल्याला वर टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतात. मात्र असं झालं नाही आणि या लेवलचा रेझिस्टन्स घेऊन आपण पुढच्या आठवड्यात खाली यायला लागलो, तर काय होऊ शकतं, खाली येत असू आपण तर ही 38.2% ची जी लेवल आहे 46,719 हे आपल्याला मग पहिलं टार्गेट असेल. आणि ही लेवल ब्रेक झाली तर मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही जी लेवल आहे 23.6% ची जी आहे 46,380 च्या जवळ, हे आपल्याला टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतं. आणि अशा वेळेला काय होईल, जर खाली यायला लागलं, ही लेवल तुटली आणि ह्या लेवल पर्यंत आलं, तर मग जास्त शक्यता असते की पुन्हा जाऊन आपण ही लेवल सुद्धा टेस्ट करू. तर त्याच्यामुळे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की आता इथनं फारसं सेलिंग न होता जर आपल्याला इथनं वरच्या दिशेनं ब्रेकआउट जर मिळाला तर ते आपल्याला मार्केटच्या तेजीसाठी चांगली गोष्ट आहे. तसं जर होणार नसेल तर मात्र आपल्याला पुन्हा नव्यानं सेलिंग बघायला मिळू शकतं. तर आता तुम्हाला दोन्ही टाइम फ्रेम मध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्यामुळे तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेम मध्ये काय लेवल दिसत आहेत, थोड्याशा कमी टाइम फ्रेम मध्ये आता काय लेवल दिसत आहेत, ह्याच्यावरून ओव्हरऑल मार्केटचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण काय करूया, पुढे जाऊया आणि निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्यासाठी मी निफ्टी 50चा चार्ट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. आता इथे जर आपण निफ्टी 50चा चार्ट बघत असू, थोडंसं झूम करूया म्हणजे व्यवस्थित दिसेल, तर तुम्हाला इथे लक्षात येईल की निफ्टी 50 मध्ये सुद्धा आपल्याला अगदी क्लिअर कट गॅप डाऊन ओपनिंग दिसतंय. इथे ओपन झालं, आपण काय केलं, ही खालची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ही ब्रेक करून खाली जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि खाली गेल्यानंतर आपल्याला काय झालं, लगेचच म्हणजे इथे काय केलं बघा, इथे आपल्याला फॉल्स ब्रेकआउट बघायला मिळाला. कारण काय झालं, पहिल्या कॅन्डलनं याच्या खाली क्लोजिंग दिलं, दुसऱ्या कॅन्डलनं त्याचा लो सुद्धा अगदी काही क्षणासाठी का असेना ब्रेक केला, काही लोकांना इथे ट्रॅप केलं असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. तर हे मुद्दाम सुरुवातीच्या काळात, म्हणून मार्केटमध्ये ओपन झाल्या झाल्या लगेच ट्रेड घेण्याची घाई करायची नसते. नवीन जर आपल्याला ट्रेड घ्यायचा असेल तर मार्केटला थोडंसं सेटल होऊ द्यायचं आणि त्यानंतर ट्रेड घ्यायचा. कारण तुम्हाला अर्धा तास जर तुम्ही वाट बघितली असती तर तुम्हाला क्लिअर कट कळलं असतं की इथे आपल्याला काय झालंय, ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालाय आणि त्याच्यानंतर काय होतं, जर समजा हा हाय ब्रेक झाला तर आपल्याला तेजी बघायला मिळते, अतिशय चांगली अशी तेजी त्यानंतर बघायला मिळाली. मात्र घाई गडबडीत ओपनिंग नंतर लगेच आपण ट्रेड केला असता, लेवल ब्रेक झाली आहे, खाली क्लोजिंग येते, त्याचा लो पण तुटतोय, तर आपल्याला इथे काय झालं असतं, फॉल्स ब्रेकआउटला
मध्ये अडकावं लागलं असतं. तर थोडा वेळ थांबलो तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की कशा पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये आणि सकाळच्या सत्रामध्ये मी वारंवार सांगतो की सकाळच्या सत्रामध्ये सुरुवातीला एखादा ट्रॅप आपल्याला असतो. त्यामुळे थोडा वेळ थांबणं हे केव्हाही चांगलं. तर आता इथे बघू शकता काय झालं, वर आलं. वर जात असताना आपण वरच्या बाजूच्या लेवलचा ब्रेकआउट दिला, पहिलं टार्गेट टच केलं, लेवल टेस्ट करायला खाली आलो ब्रेकआउटला, पुन्हा वर गेलो, पुन्हा थोडंसं खाली आलो. असं करत करत स्टेप बाय स्टेप आपण दुसरं टार्गेट पण अचीव केलं, तिसरं टार्गेट पण आपण इथे अचीव केलं. आणि आपल्याला माहिती आहे की आपलं तिसरं टार्गेट ही बऱ्याच वेळेला काय असते, रेषा असते की ज्याच्यावर सहसा मार्केट नंतर जात नाही. बरोबर, फारच मोठी न्यूज असेल किंवा फारच मोठी काही घडामोड असेल तरच हे तिसरं टार्गेट आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ब्रेक झालेलं बघायला मिळतं. ब्रेक जरी झालं तरी इंट्राडे मध्ये आपल्याला आपण पुन्हा खाली येताना इथे बघायला मिळतं. तर त्याच पद्धतीने आपल्याला इथे येऊन आपण 22,000च्या वर पुन्हा एकदा क्लोजिंग दिलेलं आहे. तर हे झालं आज निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपण काय करूया, आता आपण बघूया की निफ्टीचा चार्ट विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यासाठी मी निफ्टीचा चार्ट सगळ्यात पहिल्यांदा विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. विकली टाइम फ्रेम मध्ये आपण मागच्या आठवड्यात चर्चा केली होती की ह्याच्या आधी आपल्याला जेव्हा जेव्हा सेलिंग आलंय तर तेव्हा 2 आठवडे जास्तीत जास्त सेलिंग आपल्याला बघायला मिळते. अदरवाईज आपल्याला काय होतं, 1 आठवडा सेलिंग बघायला मिळतं. तुम्ही इथे बघू शकता की 1 आठवडा सेलिंग झालं होतं. इथे बघू शकता 1 आठवडा आपल्याला रेड कॅन्डल बनली होती. इथे सुद्धा 1 आठवडा रेड कॅन्डल बनली. इथेच आपल्याला 2 आठवडे झाले. असं मी तुम्हाला मागचा थोडासा इतिहास दाखवलेला होता, तुमच्या लक्षात असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यापूर्वी इथे सुद्धा बघा, इथे 2 आठवड्याचं सेलिंग एकदा झालेलं होतं, इथे 2 आठवड्याचं सेलिंग एकदा झालेलं होतं. आणि आपण जर अगदी मागे गेलो तर जुलै ऑगस्ट 2023 मध्ये आपल्याला इथे लक्षात येईल की इथे थोडंसं सेलिंग झालेलं होतं, ज्याच्यामध्ये आपल्याला 5 आठवडे सलग सेलिंग दिसत होतं. त्याच्या मागे जाऊन सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला हल्ली निफ्टीमध्ये सलग 3 आठवड्याचं सेलिंग फारसं दिसत नाही. इथे एकदा झालं होतं, त्यानंतर इथे सुद्धा 1 आठवड्याचं झालं, इथे 2 आठवड्याचं, इथे एक आठवड्याचं. आणि मग आपल्याला खूप मागे जायला लागतं परत. आणि इथे लक्षात येईल की 3 आठवड्याच्या सेलिंगसाठी आपल्याला 1 वर्ष मागे जायला लागणार होतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला सध्या निफ्टीमध्ये ह्या प्रकारे तेजी चालू आहे. आणि त्यामुळे हा आपल्याला सेलिंग झाल्यानंतर मी म्हटलं होतं की आता इथे 2 आठवड्याचं होतंय का 3 आठवड्याचं होतंय हे बघायला लागेल. मात्र आता इथे आपल्याला ह्या आठवड्यातच काय क्लिअर झालंय की हे सेलिंग 1 आठवड्याचंच होतं आणि इथे हॅमर कॅन्डल तयार झाली आहे. आता जर हा हाय ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, मग पुन्हा तेजी होऊ शकते. आणि हॅमर नंतर जर त्याचा हाय ब्रेक झाला तर हा हाय पुन्हा आपल्याला टार्गेट म्हणून आपण ठेवू शकतो आणि नवीन लाईफ टाईम हाय आपल्याला लागताना दिसू शकतो. तर हे आपल्याला इथे लक्ष ठेवायचं की कशा पद्धतीनं आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मुवमेंट होतीये. तर ह्याच्यात सुद्धा आपण काय करू शकतो, ह्याच्यात सुद्धा मी तुम्हाला आता ह्या विकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा थोडंसं झूम करतो आणखीन. आणि इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावून दाखवतो की आता जर समजा तेजी होणार असेल तर आपल्याला कोणत्या लेवल आता महत्वाच्या आहेत. तर ह्या गोष्टी आपल्याला इथे समजून घ्यायच्या आहेत. तर इथे लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण आता 50%च्या थोडंसं इथे म्हणजे 50%च्या खाली, इथे सुद्धा काय झालं, 50%च्या वर जाण्याचा प्रयत्न झाला मात्र खाली येऊन क्लोज केलं, कारण 50% लेवलला नेहमी रिस्पेक्ट दिला जातो. तर 50% लेवल कुठे आहे, 22,117च्या आसपास आहे. त्याच्या थोडंसंच खाली आपण क्लोजिंग दिलंय, पण या ह्याच्यामध्ये काय केलं आपण, एकाच आठवड्यामध्ये हे 50% क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. आता जर समजा ह्याच्यावर टिकत असेल तर ऑटोमॅटिकली 50% लेवल सुद्धा क्रॉस होईल. 61.8% लेवल इथे आहे, 22,214ची आहे. आणि 78.6% लेवल जी आहे ही 22,351ची आहे. तर आपण मग त्या दिशेनं वाटचाल होताना निफ्टीची बघू शकतो, जर आपण 50%ची लेवल पुढच्या आठवड्यात क्रॉस केली तर आणि वर टिकत असू तर. नाहीतर काय होऊ शकतं, इथनं पुन्हा खाली यायला लागलो तर ही 38.2%ची जी लेवल आहे म्हणजे 22,021 इथपर्यंत आपण खाली येऊ शकतो. आणि ही जर ब्रेक झाली तर मग आपल्याला मात्र 23.6%ची लेवल आहे 21,900 पर्यंत मग खाली येऊ शकतो. आणि असं जर झालं तर मग आपण पुन्हा एकदा ही लेवल सुद्धा टच करू शकतो, जो आपण ह्या आठवड्यामध्ये बनवलेला लो आहे. तर ह्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
पुढच्या आठवड्यात 50%ची लेवल तोडून वर जातोय का 50%चा रेजिस्टन्स घेऊन खाली येतोय, हे निफ्टीमध्ये बघणं इम्पॉर्टंट असणार आहे. तर हे झालं आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये कोणत्या लेवल महत्वाच्या आहेत, कुठनं आपल्याला ब्रेकआउट आला तर आपल्याला कोणत्या दिशेनं जाऊ शकतो, रिव्हर्सल येणार असेल तर आपल्याला कोणती लेवल आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे लक्षात आलेल्या आहेत. आता आपण काय करूया, निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा आपण बघतोय तेव्हा सुद्धा आपल्याला लक्षात येईल, मी पुन्हा लावून दाखवतो, आपल्याला तेच सर्व आकडे दिसणार आहेत, पण इथे डेली टाइम फ्रेम मध्ये जास्त क्लिअर लक्षात येईल. तुम्हाला इथे बघा डेली टाइम फ्रेम मध्ये फिब रिट्रेसमेंट लेवल काय सांगते, ही 50%ची लेवल आहे. आपण इथे बघू शकतो की ह्या ठिकाणी आपल्याला कायम रेजिस्टन्स घेतला गेलेला आहे. तर आता हा रेजिस्टन्स हा लो बनवल्यानंतर घेतला गेलाय, म्हणजे ही 50%ची लेवल त्यानंतर आपल्याला एस्टॅब्लिश झालेली आहे. 22,117च्या वर जर आपण टिकलो तरच आपल्याला काय होऊ शकतं, येणाऱ्या काळामध्ये तेजी बघायला मिळू शकते. नाहीतर इथून आपल्याला रेजिस्टन्स घेऊन आपण खाली जाऊ शकतो आणि त्यावेळेला ही 38.2 23.6 अशा लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करू शकतात. आता इथे काय आहे, इथे तोच आपल्याला चार्ट असल्यामुळे आणि त्याच सेम पिरियडसाठी आपण लावत असल्यामुळे इथे आपल्याला काही वेगळ्या लेवल दिसणार नाहीत. आपण ह्याच्यामध्ये काय करू शकलो, थोडंसं बँक निफ्टीमध्ये चार्ट वेगळा होता, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं प्राइस ऍक्शन झालेली होती, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ते लावता आलं आणि जास्त डिटेलमध्ये आपल्याला समजून घेता आलं. निफ्टीमध्ये मात्र आपल्याला सेम त्याच ठिकाणी चार्टवर आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल लावणं आवश्यक होतं. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टी आपल्याला आज कशा पद्धतीनं फिन निफ्टीमध्ये मुवमेंट झाली हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर फिन निफ्टीचा चार्ट आपण इथे घेतलेला आहे, थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे आज मुवमेंट झाली. इथे सुद्धा सेम तसंच झालं, पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट होताना दिसली, खाली आलं, लगेच यू टर्न घेऊन वर गेलं, खालच्या लोच्या जवळपास पोचलो नाही, त्याच्या वरच आपल्याला काय झालं, यू टर्न बघायला मिळाला आणि आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे ती ब्रेक केली. त्याच्यानंतर आपण पहिल्या टार्गेटला टच केलं. तुम्ही बघू शकता जवळजवळ तास 2 तास आपण ह्या लेवलला चा रेजिस्टन्स घेतला, खाली आलं, परत ब्रेक करायचा प्रयत्न केला, परत रेजिस्टन्स घेतला, परत ब्रेक करायचा प्रयत्न केला आणि इथे आपण काय केलं, जवळजवळ इथे दुसरं टार्गेटला टच केलं आणि त्यानंतर मग आपल्याला एकदा सेलिंग बघायला मिळालं. म्हणजे आपल्या लेवलला मार्केटमध्ये कशा पद्धतीनं रिस्पेक्ट केला जातो हे आपल्या आता लक्षात आलं असेल. तर हे झालं फिन निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता फिन निफ्टीचा चार्ट आहे तो सुद्धा आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये आधी वीकली टाइम फ्रेम मध्ये बघूया आणि मग डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. तर इथे वीकली टाइम फ्रेम मध्ये मी ओपन केलंय, तर आता आपल्याला थोडंसं झूम आउट केलं की एक्झॅक्टली काय पिक्चर आहे हे लक्षात येईल. आता इथे सुद्धा आपल्याला अगदी बँक निफ्टी प्रमाणेच लक्षात ठेवायचं आहे की इथे सुद्धा एम पॅटर्न बनत होता. त्याच्यानंतर आपल्याला इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या आसपास आपल्याला काय होतं, पूर्वी रेजिस्टन्स होता, आता आपण इथनं ब्रेकआउट दिलं, पुन्हा खाली येऊन लेवल टेस्ट केली आणि पुन्हा वर चाललोय. अशा प्रकारे आपल्याला ही लेवल सुद्धा ब्रेकआउट झालेली दिसते. सेम त्याच पद्धतीने आहे, त्यामुळे मी जास्त त्याचं काही एक्सप्लेनेशन तुम्हाला देत नाहीये. आता तुम्ही इथे बघू शकता की इथनं सुद्धा आपल्याला एम पॅटर्न झालेला दिसतोय. एम पॅटर्न होऊ शकला असता हे दिसतंय, मी तुम्हाला इथे दाखवतो. ओके, हा हाय बनला, त्यानंतर आपल्याला हा लो बनला, परत ही हाय बनला आणि आपण खाली चाललो होतो, मात्र आता आपण वर येतोय. त्यामुळे जर इथनं वर आलो तर आपल्याला डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो आणि इथनं वर जात असताना आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट सुद्धा येऊ शकतं. आता आपण इथे काय करणार आहे, इथे आपण फिब रिट्रेसमेंट लेवल लावून चेक करणार आहे. तर फिब रिट्रेसमेंट लेवल जर लावल्या तर आपल्याला काय लक्षात येतंय, आपण हा जो ओके इथून हाय बनवला होता 21,627, त्यानंतर 19,822 चा लो बनवला, त्यानंतर एक बाउन्स दिला होता आणि आपण 50% लेवलच्या वर सुद्धा गेलो होतो. मात्र त्यानंतर काय झालं, त्यानंतर वर गेल्यानंतर पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली आलो, पुन्हा ह्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला 38.6%चा आणि त्यानंतर आता बाउन्स करून आपण पुन्हा 50%च्या वर क्लोजिंग दिलंय. म्हणजे आपल्याला लक्षात येईल वीकली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीपेक्षा आपल्याला फिन निफ्टी जास्त स्ट्रॉंग दिसते, कारण ह्यानं 50%च्या वर आपल्याला क्लोजिंग या आठवड्यामध्ये दिलेलं आहे.
जर समजा आता इथून पुढे तेजी होणार असेल तर वर जात असताना आपल्याला 61.8% म्हणजे 20,937 च्या आसपास हे आपल्यासाठी टार्गेट असणार आहे आणि तेही ब्रेक झालं तर मग वरचं टार्गेट असणार आहे जे 78.6% आहे 21,241 च्या आसपास. तर अशी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये इथे टार्गेट दिसत आहेत. हे झालं वर जात असलो तर. आता ही 50% ची लेवल आपण ब्रेक केली आहे, पण त्यानंतर आपल्याला काय होणं आवश्यक आहे, ब्रेक केली आहे त्याचा हाय सुद्धा ब्रेक होणं आवश्यक आहे. तो झाला नाही आणि आपण खाली यायला लागलो तर 50% ची लेवल आहे ती आपल्याला सपोर्ट म्हणून काम करू शकते. 38.2% ची लेवल आहे ती सपोर्ट म्हणून काम करू शकते, किंवा खाली येत असू तर ह्या लेवल आपल्याला टार्गेट म्हणून काम करू शकतात. 23.6% ची लेवल आहे आणि ही सुद्धा ब्रेक झाली तर मग आपण या लेवल पर्यंत सुद्धा येऊ शकतो. तर हे झालं आपल्याला फिन निफ्टीमध्ये वीकली टाइम फ्रेम आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला बँक निफ्टी प्रमाणेच इथे सुद्धा अगदी दोन्ही बाजूनं मुवमेंट होणाऱ्या आणि बॉडी लहान असणाऱ्या कॅन्डल्स दिसत आहेत. आता हळूहळू काय होतंय आपल्याला, हे खाली येत होतं, इथे थोडंसं पॉज होऊन आपण आता वर जायला लागलोय. तर येणाऱ्या काळामध्ये आपण इथनं वर जातो का, ह्या दोन्ही दिवस जर बघितलं तर साधारण ह्या आसपास हाय बनलेला आहे. हा हाय जर येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, आपण पुन्हा एकदा वर जाऊ शकतो आणि 21,150 च्या आसपास हा जो काही हाय बनलेला होता तिथपर्यंत आपण पुन्हा पोहोचू शकतो. असं चित्र आपल्याला आता फिन निफ्टीमध्ये दिसतंय. तर हे झालं फिन निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, तर त्याच्यामध्ये आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर इथे मी निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट ओपन करतोय. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये आपण बघू शकता की फार मोठी आपल्याला काही मुवमेंट बघायला मिळाली नाही आजच्या दिवसामध्ये. आज इथे सुद्धा गॅपडाऊन ओपनिंग झालं. गॅपडाऊन ओपनिंग नंतर आपण खालच्या दिशेनं जात होतो, पहिल्या टार्गेटच्या आसपास सपोर्ट घेतला गेला, पुन्हा तेजी झाली, आपल्या खालच्या इम्पॉर्टंट लेवल जवळ रेझिस्टन्स फेस झाला. म्हणजे ह्या तिन्ही कॅन्डल तुमच्या लक्षात येतील की खालच्या बाजूला सपोर्ट, वरच्या बाजूला रेझिस्टन्स अशा बनल्या. त्यानंतर आपण थोडं वर गेलो, खाली आलो, असं करत करत मग ह्या मधल्या एरियामध्ये अतिशय साईडवेज अशी मुवमेंट आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स मध्ये बघायला मिळाली. तर हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता आपण या सर्व लेवल काढूया आणि वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये या इंडेक्सचं सुद्धा अनालिसिस करायला सुरुवात करूया. इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला लक्षात येतंय की मागचे सलग 4 आठवडे आपल्याला काय होतंय, इथे रेड कॅन्डल बनलेल्या दिसत आहेत. हे सुद्धा आपण खूप दिवसांनंतर किंवा खूप महिन्यांनंतर झालंय असं म्हणू शकतो. ह्याच्या आधी आपण जर बघितलं तर आपल्याला सलग 2 रेड कॅन्डल साठी मागं ऑक्टोबरमध्ये जावं लागेल 2023 ला. त्याच्या मागे जर आपल्याला गेला तर सलग 2 रेड कॅन्डल आपल्याला इथे सप्टेंबरमध्ये बनल्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला खूप मागे जर गेलो आपण, साधारणपणे 1 वर्षभर मागे गेलो तर मार्च महिन्यामध्ये थोडंसं सेलिंग आलेलं होतं. अन्यथा आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये सातत्यानं आपल्याला तेजी होताना दिसते आणि ह्याच वेळेला आपल्याला थोडंसं आपण इथे खाली आलोय. अर्थात आजची ह्या आठवड्याची जी कॅन्डल आहे ही कॅन्डल आपल्याला कशी दिसते, जरी रेड असली तरी सुद्धा ही कॅन्डल आपल्याला हॅमर कॅन्डल आहे. जर हा हाय ब्रेक झाला येणाऱ्या आठवड्यात तर थोडंसं आपल्याला काय होऊ शकते, याच्यामध्ये तेजी होऊ शकते. सध्या जे काय आपल्याला लेवल दिसत आहेत त्याच्यानुसार मी तुम्हाला इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावून दाखवतो की आपल्याला काय चित्र दिसतंय. तर इथनं वर आपल्याला जर समजा आपण जाणार असू तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सध्या आपल्याला इथे 38.2% च्या खाली म्हणजे ती लेवल रेझिस्टन्स घेऊन आपण क्लोजिंग दिलंय. आपल्याला पहिल्यांदा ही लेवल म्हणजे 10,461 ची लेवल ब्रेक करावी लागेल. त्याच्यानंतर मग आपल्याला 50% ची लेवल ब्रेक करावी लागेल. 50% ची लेवल कुठे आहे तर 10,586 च्या आसपास आहे. तरच आपण काय होऊ शकतो, मग हे जे सेलिंग आहे हे आपलं संपलं आणि आपल्याला पुन्हा रिव्हर्स होऊन आपल्याला तेजी चालू झाली असं आपण म्हणू शकतो. त्यासाठी ही 50% ची लेवल ब्रेक होणं आवश्यक आहे. ती जर ब्रेक झाली
तर मग आपल्याला हे टार्गेट मिळेल 61.8%चं 10,712चं. अशा पद्धतीने आपल्याला वर जावं लागेल. मात्र जर आपण ह्या 50%च्या लेवलचा रेझिस्टन्स घेऊन किंवा इथनंच खाली येत असू, तर मात्र आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की हे आपल्यासाठी शेवटची होप असणार आहे. ही लेवल सुद्धा जर तुटली 23.6%ची, म्हणजे 10,300च्या खाली जर आपल्याला टिकायला लागलो, तर पुन्हा एकदा आपण आणखीन सेलिंग करून ह्या लेवल पर्यंत येऊ शकतो 10,053 पर्यंत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर कोणकोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या लेवल ब्रेक झाल्या तर आपल्याला तेजी होऊ शकते, कोणत्या लेवलचा रेझिस्टन्स घेतला तर आपल्याला मंदी येऊ शकते, या सर्व गोष्टी मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये वीकली चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय. आता आपण पुढे जाऊया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये तुमच्या लक्षात येईल की सेलिंग तर झालं होतं, एक ग्रीन कॅन्डल बनवून आपण खाली आलो होतो. त्यानंतर आता सलग 2 ग्रीन कॅन्डल बनतायत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चेक करायचं आहे की इथून वर जात असताना हा जो आपल्याला स्विंग हाय बनला होता, हा येणाऱ्या काळामध्ये ब्रेक होतोय का. हा जर ब्रेक होत असेल तर मग हळूहळू इथे काय होऊ शकतं, आपल्याला एक पॉझिटिव्ह मोमेंटम किंवा पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन घडू शकते आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये सुद्धा बाकीच्या इंडेक्स प्रमाणे तेजी बघायला मिळू शकते. तर हे झालं चारही इंडेक्सचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर अवश्य लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट करत राहा. तसंच हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ आपल्याला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो. धन्यवाद.